चुका दिसायला लागल्या की त्या स्वीकारायला हव्यात, दुरुस्त करायला हव्यात, ना की आपल्या दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात. जीवनाप्रती इच्छा आणि जिद्द असेल तर आलेल्या परिस्थितीवर देखील पर्याय शोधायला वेळ लागत नाही. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि कालच हरितालिका तृतीया म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांच्या सौभाग्याचा अतिशय पवित्र असा सण आपण सगळ्यांनी अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. तर त्याचाच उत्तर पूजा कशी आम्ही केली हे तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दाटी आचरसी उठा उठी, जय देवी जय हरितालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप जळके. तर अशा प्रकारे काल हरितालिका तृतीया जो आपल्या सर्व स्त्रियांचा अतिशय पवित्र आणि सौभाग्यासाठी पवित्र असा मानला जाणारा हरतालिकेचा उत्सव सण आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा केला. त्याचीच उत्तर पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि आम्ही कशी केली उत्तर पूजा, आपण या ज्या सगळ्या एवढ्या पत्री एवढं सगळं आपण त्या महादेवांना अर्पण करत असतो. मग याचं विसर्जन कसं करायचं, वाळूच्या शिवलिंगाचं विसर्जन कसं करायचं, तर ते बघून घ्या. बघा, ही अशी संपूर्ण पूजा आहे. आम्ही सकाळची अन्निका आवरून जो नैवेद्य होता आपला साधा वरण भात भाजी पोळीचा एखादा गोडाचा नैवेद्य अर्पण करून हरितालिका मातेला नैवेद्य अर्पण केला. आणि त्यानंतर या नैवेद्यामध्ये दही भात आणि एक छान छोटासा जो कणकेचा दिवा असतो तो दिवा आपल्याला त्यांच्यासोबत पाठवायचा असतो. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसला असेल की बघा, आम्ही एका छोट्याशा पोळीवर दही भात आणि तो जो कणकीचा दिवा आहे तो लेवून त्या हरतालिकेच्या पूजेमध्ये ठेवलेला आहे. आणि जी काही चूक झाली असेल पूजा करताना वगैरे त्यासाठी क्षमायाचना मागून त्यांना प्रार्थना केली की पुढच्या वर्षी असंच आनंदाने उत्साहाने आमच्याकडून तुमचा हा सण साजरा होऊ दे. त्यानंतर नमस्कार केल्यानंतर जी संपूर्ण पूजा आहे त्या संपूर्ण पूजेवर त्यामध्ये गणपती असतील, हरितालिका माता, महादेव, वाळूचे, त्यांच्या ज्या 2 सखी आहे या सगळ्यांवर अक्षता अर्पण करून पुनरागमनाय च हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणून थोडंसं त्यावर पाणी अर्पण करून आपल्याला ही सेवा ही जी पूजा आहे ही विसर्जित करायची असते. पुनरागमनायच म्हणायचं आणि पुन्हा लवकर येते व्हा असं म्हणून त्यांना मनोमन प्रार्थना करायची. आता ही जी संपूर्ण पूजा आहे असं ज्या जुन्या स्त्रिया होत्या, ज्या आधीच्या पूर्व काळातील ज्या स्त्रिया होत्या ह्या संपूर्ण पूजा घेऊन नदीवर जायच्या आणि नदीमध्ये ही पूजा अर्पण करायच्या. पण आता तसं शक्य नाही. त्यामुळे हे जे वाहिलेलं जे सगळं निर्वाल्य आहे हे एका ठिकाणी अर्पण करायचं. मी हे जे सगळं काही पत्री वगैरे हे जे वाहिलेलं असतं किंवा श्रावण मासातील वाहिलेला बेल हे सगळं मी एका ठिकाणी कंपोस्ट म्हणून कंपोस्टसाठी जागा केलेली आहे. आणि त्यामध्ये मी हे सगळं टाकत असते आणि तीच माती नंतर झाडांसाठी वापरत असते. आणि छान एका मोठ्या टोपल्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही या टोपल्यामध्ये पाणी घेऊन त्याखाली आधी स्वास्तिकाचं चिन्ह काढलं होतं. सभोवती छोटीशी रांगोळी काढली आणि त्याचंच पार्वती मातेचं आणि सर्व नद्या त्यामध्ये आहे या अशा पद्धतीने आपण स्मरण करून हे जे पार्वती मातेची हे जे आपण पूजा केलेली आहे, हरितालिकेचं जे व्रत केलेलं आहे बघा, यामध्ये दिसत असेल तुम्हाला वाळूचं शिवलिंग आणि हळदीची पार्वती माता यांना आपल्याला अशा प्रकारे बघा या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे.
अशा प्रकारे आम्ही ही जी पूजा विधी आहे हरितालिकेची, आमचं जी पूजन आहे, जे वाळूचं शिवलिंग आहे, याला धक्का न लावता अगदी आल्हादी सहजपणे पाण्यामध्ये आम्ही विसर्जित केलेलं आहे. आणि आता हे जे पाणी आहे आम्ही हे झाडांना टाकून देणार आहे. आणि तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे जी वाहिलेली जी पत्री पूजेची जी सामग्री आहे, ज्याचं कंपोस्ट होऊ शकतं ते कंपोस्टच्या ठिकाणी जाईल. आणि बाकीचं तर असं काही म्हणजे पर्यावरणाला घातक अशा काही वस्तू यामध्ये आहेच नाही, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि आता ही जी गौर उगलेली असते याचे 2-3 काड्या तुळशी मातेला अर्पण केल्या, काही देवांसाठी देवांना वाहण्यासाठी काढून ठेवल्या. आणि आपल्यासोबत ज्या कोणी सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या केसांमध्ये ह्या माळायच्या असतात. आपण देखील स्वतः, जर तुमच्यासोबत कोणी नसेल तर आपण देखील स्वतः आपल्या मस्तकावर ह्या धारण करायच्या असतात. कारण अशी मान्यता आहे, आपण ज्यावेळेस हे मस्तकावर धारण करतो त्यावेळेस आपण जी कुठली व्रतपूजा केली त्याच्यामधले जे सात्विकता आहे ती आपल्या शरीरामध्ये उतरण्यास मदत होते. आणि संपूर्ण पूजन झाल्यानंतर, विसर्जन झाल्यानंतर आता ही जी पूजा असते, या पूजेच्या ठिकाणी आपले बघा इथे देव विराजमान झालेले होते, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं पाण्याचा शिंपडाव करून आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा तेवत ठेवायचा असतो. कारण त्यांचं आता नेमकंच आपण विसर्जन केलेलं आहे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आपल्याला ही कृती करायची असते. तर अशा प्रकारे आमचा आजचा हरितालिकेचा सण आम्ही साजरा केला, विसर्जन केलं. कालचा व्हिडिओ पण देखील तुम्हाला पाठवलेला आहे. कालच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करते. ज्यांनी पाहिलं नसेल तर नक्की बघा. चॅनलला तुमचं भरभरून प्रेम द्या. जसे तुम्ही आपले देवपूजेची व्हिडिओला जसे छान प्रतिसाद देता तशा या व्हिडिओला देखील देत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे सणवार आहे ते प्रत्येक सण हे आपण आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण साजरे करायलाच हवे. कारण आपले जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी हे जे सण आपल्याला लावून दिलेले आहेत, प्रत्येक आता हरितालिका झाली, नंतर गणेश चतुर्थी येते, ऋषी पंचमी येते, अनंत चतुर्दशी येते, नंतर येतो पितृपक्ष. म्हणजे हे जे सगळे सण आहेत या प्रत्येक सणांच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपण सणाविषयी आपले व्हिडिओ टाकत असतो त्यात मी थोडक्यात याविषयी माहिती देखील सांगत असते. त्यामुळे आपल्याला जसं जमेल तसं धावत पळत उठत बसत का होईना आपले सण साजरे करायला हवे. कारण जर आपण सण साजरे करणार नाही तर आता आपल्या पुढच्या पिढीला हेच हवं आहे. आपली पुढची पिढी इतकं आपल्या ज्या धार्मिक गोष्टी यांना मान्य करत नाही किंवा त्यांना मानत नाही. त्यामुळे त्यांना थोडं का होईना त्यामागचं कारण, त्यांचं शास्त्रीय कारण की हे सण आपण का साजरे करतो, यामागचं कारण काय आहे याची सगळी माहिती त्यांना द्यायला पाहिजे. आणि ज्या घरामध्ये सण उत्सव अगदी व्यवस्थितपणे साजरे होतात तर आपसुकच आपले जे मुलं असतात ते मुलं ते बघतात, मुली बघतात, आपण जे व्रतविधी करतो मुली बघतात, त्यांना देखील मग पुढे चालून इच्छा होते की नाही माझी आई असं करत होती, माझे वडील असे करायचे. त्यामुळे आपसुकच त्यांच्यामध्ये तुम्ही न सांगताच त्यांच्यामध्ये ते संस्कार आपोआप रुजत जातात. आणि हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे की आपण आपल्या प्रत्येक सण हे साजरे करायला हवे. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा. ज्या गौरी होत्या उगलेल्या त्यातले बघा काही हे अंकुर घेऊन मी सर्वप्रथम स्वामी महाराजांना अर्पण केले. त्यानंतर कुलदैवतेला, खंडोबा महाराजांना, आई तुळजाभवानीला अर्पण केले. आणि आपल्या देवघरामध्ये जे कोणते देव आहे त्या प्रत्येक देवांना 2-2 अंकुरित 2-2 हे अंकुर का होईना हे अवश्य अर्पण करायचे असतात. कारण आपण जे व्रत केलं किंवा जी पूजा केली, आपण हे जे धान्य पेरत असतो जसं नवरात्रामध्ये, तर त्या परमेश्वरांचं अस्तित्व या तृणांकुरांच्या रूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असतं. आणि त्याचा थोडासा प्रसाद म्हणून प्रत्येक देवाला हे आपल्याला अर्पण करायचं असतं. तर अशी होती आमची आजची हरतालिका विसर्जनाची पूजा. चला आता इथे व्हिडिओचा शेवट करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी